नमस्कार, मी पूजा पवार फ्रॉम विस्टा न्यूज. स्वागत आहे तुमचं हवा कुणाची या कार्यक्रमात. आता आपण आलेलो आहोत कोपरगाव इथे. इथे बघूया ह्या भागात हवा कुणाची. कारण आम्ही 10 ते 12 वर्षापासून या प्रभागात राहतोय, परंतु आशुतोष दादा काळे 2024च्या निवडणुकीमध्ये अधिक मताधिक्याने निवडून आल्यानंतर जे अपेक्षित होतं की गावचा विकास किंवा प्रभागाचा विकास होणे हे 100% त्यांच्याकडून झालेले आहे आणि सुरुवात झालेली आहे. जे गेल्या आता आम्ही लहान असताना 20 ते 22 23 दिवसात पाणी होते, ते आता त्यांनी 3 ते 4 दिवसावर आणलेले आहे आणि त्यांचे आता पुढे जाऊन रोज पाणी येईल या दिशेने वाटचाल चालू आहे, प्रयत्न चालू आहे आणि हे सगळं शक्य झालं 5 नंबर तळ्यामुळे, जे त्यांनी केलेलं आहे. आता त्यांच्याकडून जे उमेदवार उभे आहेत काका कोयटे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काकाजी कोयटेंबद्दल आणि आशुतोष दादा काळे यांच्या कार्यशैलीबद्दल बोलण्याचीच गरज नाही आहे. अख्ख्या कोपरगावला माहिती आहे की ती काय करू शकतात आणि काय नाही करू शकत. आशुतोष दादा काळे आणि काकाजी कोयटे यांच्या पूर्वीपासून शैक्षणिक संस्था आहे, त्यामध्ये कोपरगावची जनता त्यांचे मुलं हे शिकलेले आणि शिकत आहेत. पण काही जे गरीब अनाथ असे जे मुलं आहे त्यांच्यासाठी आता त्यांनी एक योजना असं राबवायचं ठरवलं आहे निवडणुकीनंतर किंवा जे आपण आल्यानंतर, का त्यांना जे शिकण्यासाठी पैसे किंवा हे नसतात तर त्यांसाठी स्टडी पॉईंट वगैरे हे प्रत्येक प्रभागात आपण नेमून देणे, लायब्ररी बांधणे, अशा इतर गोष्टी त्यांनी त्यासाठी सुचवलेल्या आहे किंवा काही योजना आणणे, जी कमवा व शिका योजना आहे, या सर्व गोष्टी. काय वाटतं तुम्हाला कोण बाजी मारणार यंदा? बाजी मारण्यामध्ये तर प्रभाग आपले 15 प्रभाग आहे, तर 30 उमेदवार आहे आणि फॉर्म तर खूप जणांनी भरलेले आहे. परंतु 30चे 30 उमेदवार आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काकाजी कोयटे यांच्या प्रवेशामुळे ते आपल्याला निश्चित झालेले आहे आपण म्हणू शकतो. आणि ते आल्यानंतर आपल्या कोपरगावमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे की आपल्याला सर्व सुखसुविधा भेटतील आणि सर्व आनंदित आहे. सगळीकडे आपलं आता निवडणुकीची धामधूमीमुळे तुम्ही बघतायत सर्व आनंदी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काकाजी कोयटे यांच्या साथीने आपलं कोपरगाव अधिक उन्नती करेल असं आम्हाला वाटतं आणि सर्वांना खात्री आहे. चांगदेव डोके. किती वर्षांपासून राहताय तुम्ही कोपरगाव? आमचं इथं रहिवास म्हणजे आमचं 25 ते 30 वर्षापासून रहिवासी आम्ही इथले. सध्याची जी निवडणूक परिस्थिती आहे किंवा विकासाची परिस्थिती कोपरगावची, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमचे आमदार श्री आशुतोष दादा काळे हे आमदार झाल्यापासून आमच्या खडकीला इथं 22 ते 23 दिवसाआड पाणी होतं. नवीन कालव्याचं पाणी आणल्यामुळं आणि नवीन तलावाचं पाणी केलं, 5 नंबर तलावाचं काम केलं, त्याच्यामुळं आम्हाला आजच्या घडीला 4 दिवसाला पाणी चालू झालेलं आहे. तर आमदारांचं असं आमचं म्हणणं आहे का ते दिवसाआड किंवा पर डे दिवसाला पाणी येईल असं आमचं म्हणणं आहे. तर त्या हिशोबाने आमचे नेते वाटचाल करीत आहे, रोज पाणी भेटेल. आताच त्यांच्याच उमेदवारीखाली आपले काका कोयटे उभा राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? काकांचं तसं बाजारपेठ आणि नेटवर्क हे खूप चांगलं आहे. बाजारपेठेप्रमाणे त्यांचं कायम त्यांचा सहवास असतो आणि ते 100% निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आतापर्यंत म्हणजे काका कोयटेंबद्दल जेवढं आम्ही ऐकलं की त्यांच्या पतसंस्था आहेत, वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, अनाथाश्रमामध्ये ते स्वतःचा डब्बा वगैरे पोहोचवतात, ते सुद्धा पदावर नसताना. आता जर समजा त्यांना पद भेटतंय तर तुम्हाला काय वाटतं, काय बदल घडून येतील अजून? 100% पूर्ण बदलच घडून येईल. कोणताही असो, म्हणजे आपल्या खडकी प्रभागाचा असो किंवा कोपरगाव शहराचा असो, विकास हे त्यांचं व्हिजन फार मोठं व्हिजन आहे. ते कामातून व्यक्त करतील अशी आमची अपेक्षा आहे. आतापर्यंत आमदार साहेबांनी आणि काकासाहेबांनी वेगवेगळे कामं करून जनतेचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला, पण आता जेव्हा ह्या दोघं एकत्र येऊन म्हणजे एकाच गटाखाली सोबत काम करतील तर अजून काय विजन असेल त्यांचं तुम्हाला वाटतं? अजून विजन म्हणजे एक चांगला हात आमच्या डोक्यावर आला आहे काकाच्या रूपाने. आमदार साहेबाचं काम तसं चांगलंच आहे, पण एक चांगलं नेतृत्व आम्हाला भेटलं आणि त्यांच्या गायडन्सखाली काम करणं हे आमचं खूप भलं मोठं कार्य समजावं लागेल. त्यांचा हात आमच्या पाठीशी कायम राहिला आणि इथून पुढेही राहील आणि चांगलंच वर्गीकरण म्हणजे चांगला बदल घडेल अशी आमची अपेक्षा आहे सगळ्यांनी. काय वाटतं ह्यावेळेस कोण बाजी मारणार? बाजी आमचं तसं काकांचं 100% सीट येणारच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण सगळ्यांना सांगण्यासारखं असं काही नाही की नवीन व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांचा. पहिले त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम बघितलेलं आहे, तसं त्यांचा परिचय फार मोठा गाजलेला आहे, त्यामुळे ती 100% निवडून येतील आमची खात्री आहे. सोमनाथ आहिरे. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे, तर एक सामान्य नागरिक म्हणून काय विकास कामं झाली पाहिजे अशी तुमची अपेक्षा? आदरणीय आमदार काळे साहेबांच्या माध्यमातून कोपरगाव शहरात विकास कामे चालू आहेत, पण सध्या जी कोपरगाव शहराची नगरपालिकेत निवडणूक चालू आहे, तर यापूर्वी कोपरगाव शहराला व तालुक्याला जे क्रीडा संकुलन मंजूर आलं होतं
ते कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात कुठेही नसून विरोधकांच्या त्यांनी स्वतःसाठी ते ठेवून घेतलं आहे, म्हणजे स्वतःसाठी ते हे करून घेतलं त्यांनी. तर आमचं कोपरगाववासी म्हणून हे कोपरगाव शहरामध्ये जे खेळाडू त्यांच्यासाठी एक चांगलं उत्कृष्ट असं क्रीडा संकुलन तयार हो. त्यांच्या काळामध्ये कोपरगाव नगरपरिषद त्यांची जेव्हा सत्ता होती, त्यावेळेस विरोधकांची सत्ता होती, त्यावेळेस कोपरगाव शहरातील गांधीनगर भागामध्ये जे स्विमिंग पूल बनवण्यात आलं त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तयार झाला होता. तर आता जर आमची सत्ता आली, आदरणीय काका कोटे साहेब हे नगर अध्यक्ष झाल्यानंतर सर्वात पहिलं काम हे काकासाहेब कोयटे त्या स्विमिंग पूलचं काम पूर्ण करून ते जनतेसाठी उपलब्ध करून देतील. तसेच कोपरगाव शहरामध्ये लहान मुले असतील, वृद्ध असतील किंवा तरुण वर्ग असेल, यांना फिरण्यासाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी बागण्यासाठी व्यवस्थित बाग नाहीत. तर या ठिकाणी बगीचा तयार करावा. तसंच कोपरगाव बसस्टँड शेजारी जे व्यापारी 2011 साली, त्यानंतर 2022-23 साली आता जे अतिक्रमण काढलं, यामध्ये कोपरगावातील भरपूर मोठ्या प्रमाणात इथले व्यापारी विस्थापित झाले. तर त्या आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून बसस्टँडला खिडून आता कॉम्प्लेक्सचे काम चालू आहे. एक काम बाजारतळामध्ये चालू आहे. तर आता अजूनही गाळे काढण्याचे काम आदरणीय काळे साहेबांच्या माध्यमातून चालू आहेत. तर लवकरच आदरणीय काकासाहेब कोयटे हे निवडून आल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारचे संकुलन, व्यापारी संकुलन हे कोपरगाव शहरासाठी शहरवासियांना पाहण्यास मिळेल ही अपेक्षा. कोपरगावच्या जनतेची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की कोपरगावच्या जनतेचं एक मत म्हणजेच आशुतोषजी काळे. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.